मित्रांनो, एमपीएससी गट क चे आपण प्रश्न बघत होतो. त्याच्यामधला हा दुसरा प्रश्न आहे, जो की एमपीएससी गट क 2025 च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला होता. आणि पहिल्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न खूप सोपा आहे. बेसिकली बघायला गेलं तर हे 5वी 6वी 8वी 9वीच्या प्रश्नपत्रिकेत किंवा पुस्तकामध्ये प्रश्न आढळतात आपल्याला. त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. एका संख्येच्या 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? बघा, 10 ने जास्त आणि 10 ने कमी ह्याचा अर्थ काय असतो? दोन्ही मधला फरक असतो, वजाबाकी असते. म्हणून कुठल्या कुठल्या संख्येतला ह्या 4 पंचमांश मधला आणि 60% मधला फरक कितीचा दिला त्यांनी? 10 चा दिलेला आहे. म्हणून किती? बघा, ती संख्या किती आहे माहित नाही आपल्याला, म्हणून 4 पंचमांश आणि 60% म्हणजे 100 पैकी 60. याचा अर्थ काय होतो? 60. 100 पैकी 60 बरोबर किती दिले त्यांनी? 10. सहज सहज कॅल्क्युलेशन करायची गरज आहे, याच्यामध्ये डीप मध्ये जायची गरज नाही. किती आहे? 4/5. आता आपण बघू, याला काटाकाटी करू शकतो आपण. आता बघा, आणखी याला लहान रूप देऊ. 3 बेत्रिक 6 आणि 2 पंचे 10. किती आलं बघा? 4/5 वजा 3/5 बरोबर 10. आता आपल्याला माहिती आहे, अपूर्णांकामध्ये आपण बेरीज वजाबाकी करत असताना त्यांचा छेद समान पाहिजे. छेद समान आहे ऑलरेडी, म्हणून वरल्या अंशामधून छेदामधून बघा बघितलं तर छेद हा समान जसा तसा 5 ठेवला आणि 4 वजा 3 बरोबर 10. किती आलं मग? इथं बघा, पुढे घेऊ आपण. इथं 4 मधून 3 गेले, 1/5 बरोबर 10. आता अपूर्णांकामध्ये काय असतं? ते 1 बरोबर हा छेदामधला समोरच्या बाजूला गेला की 10 गुणिले 5 होतो. म्हणून 1 हा किती असतो? 1 बरोबर किती असेल तो आपला? 50. म्हणून ती किंमत कोणती असेल तर 50 असेल. हे एवढं सोपं उत्तर होतं. एमपीएससी गटला खूप सोपे प्रश्न. मी पोलीस भरती परीक्षेला सुद्धा याच दर्जाचे प्रश्न असतात आणि एमपीएससी गटला सुद्धा याच दर्जाचे प्रश्न असतात. पण इथं एकच अडचण असते, एमपीएससी मध्ये वेळेचं मात्र बंधन असतं आणि ते वेळेचं बंधन ठेवूनच आपल्याला प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. त्याच वेळी आपण प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत जाऊ शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.